नमस्ते स्टुडंट्स. इश्यू ऑफ शेअर्समधील एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल, एकनाथ स्टील लिमिटेड इश्यूड फॉर सबस्क्रिप्शन ऑफ 20,000 shares of ₹10 each at a premium of ₹2 per share payable as under. एकनाथ स्टील लिमिटेड 20,000 शेअर्स ₹10 प्रमाणे ₹2 प्रीमियम सहित इश्यू करणार आहेत आणि ही जी रक्कम आहे ती खालीलप्रमाणे येणार आहे. यामध्ये ॲप्लिकेशनचे ₹2, अलॉटमेंटचे ₹5 प्रीमियम सहित, म्हणजेच अलॉटमेंटची मूळ किंमत ₹3 आणि प्रीमियमचे ₹2. फर्स्ट कॉल ₹2 आणि फायनल कॉल ₹3. Applications were received for 30,000 shares. 20,000 shares were allotted to applicants for 24,000 shares. The remaining applications for 6,000 shares being refused and application money was refunded. Excess money received adjusted against allotment. 20,000 शेअर्स इश्यू करायचे आहेत. याच्या बदल्यात 30,000 शेअरचा ॲप्लिकेशन मनी मिळालेला आहे. कंपनीनं 20,000 शेअरसाठी 24,000 शेअरचा ॲप्लिकेशन मनी आपल्याकडं राखून ठेवलेला आहे आणि 6,000 शेअरची रक्कम ही रिफंड केलेली आहे. जादा जी 4,000 शेअरची रक्कम कंपनीनं आपल्याकडं राखून ठेवलेली होती त्यापैकी ती रक्कम अलॉटमेंटला ॲडजस्ट केलेली आहे. All the amounts were duly received except Mr. Farhan to whom 800 shares allotted. येणं असणाऱ्या रकमेपैकी फरहानच्या 800 शेअरची सोडून बाकीची सर्व रक्कम मिळालेली आहे. He fails to pay first and final call. त्या 800 शेअरची फर्स्ट आणि फायनल कॉलची रक्कम मिळालेली नाही. His shares were forfeited. त्यामुळे त्यांचे शेअर्स जप्त केलेले आहेत. And those shares were reissued to Mr. Ganesh as fully paid at ₹8 per share. आणि ते जप्त केलेले शेअर्स गणेश यांना ₹8 प्रमाणे रिइश्यू केलेले आहेत. जर्नलाइज द ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ एकनाथ स्टील लिमिटेड. यावरून आपल्याला एकनाथ स्टील लिमिटेड यांच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. जर्नल एंट्रीज, पहिली जर्नल एंट्री ॲप्लिकेशन मनी मिळाल्याबद्दल. बँक अकाउंट डेबिट to share application account. Narration, being application money received on 30,000 shares of ₹2 each. आपणाला 30,000 शेअरची ₹2 प्रमाणे ॲप्लिकेशनची रक्कम मिळालेली आहे. यामुळे एंट्री झालेली आहे. बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 60,000. यानंतर मिळालेला जो ॲप्लिकेशन मनी आहे त्या रकमेची त्यापैकी काही रक्कम ट्रान्सफर झालेली आहे. यासाठी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट टू बँक अकाउंट. 30,000 शेअरचे ₹2 प्रमाणे ₹60,000 मिळालेले होते ॲप्लिकेशनचे, म्हणून शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 60,000 पैकी जेवढे शेअर्स इश्यू करायचे आहेत तेवढे 20,000 शेअरचे ₹2 प्रमाणे ₹40,000 कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होतील. 4,000 शेअरची रक्कम कंपनीनं आपल्याकडं ठेवलेली होती आणि ती अलॉटमेंटला ॲडजस्ट केलेली होती, म्हणून 4,000 शेअरचे ₹2 प्रमाणे शेअर अलॉटमेंट अकाउंटला ₹8,000 येतील आणि 6,000 शेअरची रक्कम रिफंड केलेली आहे, म्हणून बँक अकाउंट क्रेडिट पडेल 6,000 × 2 12,000. नॅरेशन येईल, बिंग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर्ड ऑन 20,000 शेअर्स, एक्सेस मनी ऑन 4,000 शेअर्स ॲडजस्टेड अँड बॅलन्स मनी ऑन 6,000 शेअर्स रिफंडेड. यानंतर पुढची एंट्री, अलॉटमेंट मनी बिकम्स ड्यू. एंट्री, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट टू शेअर प्रीमियम अकाउंट. शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट पडेल 20,000 शेअरचे ₹5 प्रमाणे 1,00,000 पैकी
त्या 5 रुपयामध्ये अलॉटमेंटचे 3 रुपये होते, तेवढी रक्कम 20,000 शेअरचे 3 रुपये प्रमाणे कॅपिटल अकाउंटला जातील आणि प्रीमियम 2 रुपये 20,000 शेअरचे 2 रुपये प्रमाणे 40,000 रुपये प्रीमियम अकाउंटला जातील. नॅरेशन बिंग अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 20,000 शेअर्स ऑफ ₹5 इच इन्क्लुडिंग प्रीमियम ऑफ ₹2 पर शेअर. यानंतर पुढची एंट्री ॲप्लिकेशन मनी अलॉटमेंट मनी मिळाल्याबद्दल बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. आपणाला 1,00,000 रुपये येणं होतं, पैकी ॲप्लिकेशनचे 8,000 रुपये अलॉटमेंटला ॲडजस्ट झालेले होते, म्हणून 1,00,000मधून 8,000 वजा होऊन आपणाला आत्ता रक्कम मिळेल 92,000 रुपये. नॅरेशन येईल बिंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड ऑन ऑल शेअर्स. पुढची एंट्री फर्स्ट कॉल मनी बिकम्स ड्यू. एंट्री शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. 20,000 शेअरचे 2 रुपये प्रमाणे रक्कम येणं आहे 40,000 रुपये. नॅरेशन येईल बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू ऑन 20,000 शेअर्स ऑफ ₹2 इच. यानंतर फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. एंट्री बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. फरहानचे 800 शेअरची फर्स्ट कॉलची रक्कम मिळालेली नाही, म्हणून आत्ता आपणाला मिळतील 19,200 शेअरचे 2 रुपये प्रमाणे 34,800 रुपयानं एंट्री होईल. नॅरेशन बिंग फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड ऑन 19,200 शेअर्स. पुढं फायनल कॉल मनी बिकम्स ड्यू. एंट्री शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. 20,000 शेअरचे 3 रुपये प्रमाणे 60,000 रुपयानं एंट्री होईल. नॅरेशन बिंग फायनल कॉल मनी ड्यू ऑन 20,000 शेअर्स ऑफ ₹3 इच. पुढं फायनल कॉल मनी मिळाल्याबद्दल बँक अकाउंट डेबिट टू शेअर फायनल कॉल अकाउंट बँक अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. इथं देखील फरहानच्या 800 शेअरची फायनल कॉलची रक्कम मिळालेली नाही, म्हणून एंट्री होईल 19,200 गुणिले 3 रुपयानं 57,600 रुपये. नॅरेशन बिंग फायनल कॉल मनी रिसिव्ड ऑन 19,200 शेअर्स. पुढची एंट्री ते शेअर्स जप्त केल्याबद्दल शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 800 शेअरचे 10 रुपये प्रमाणे 8,000 पैकी आपणाला फर्स्ट आणि फायनल कॉल मनी मिळालेलं नाही, म्हणून शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 800 गुणिले 2 1,700. टू शेअर फायनल कॉल अकाउंट 800 गुणिले 3 2,400. या डेबिट क्रेडिटमधला असणारा फरक हा शेअर फॉरफिटेड अकाउंटला ॲडजस्ट होईल, म्हणून टू शेअर फॉरफिटेड अकाउंट 4,000 रुपये. नॅरेशन बिंग 800 शेअर्स आर फॉरफिटेड. यानंतर ते जप्त केलेले शेअर्स रिइश्यू केल्याबद्दल एंट्री बँक अकाउंट डेबिट शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. 8 रुपये प्रमाणे ते शेअर्स रिइश्यू झाले, म्हणून बँक अकाउंट डेबिट 800 गुणिले 8 6,400. शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट पडलेला असेल 8,000 रुपये. यामधला जो फरक आहे तो फरक शेअर फॉरफिटेड अकाउंटला डेबिट पडेल 1,600 रुपये. नॅरेशन बिंग फॉरफिटेड शेअर्स आर रिइश्यूड. आणि शेवटची एंट्री शेअर्स जप्त झाले त्यावेळेला प्रॉफिट झालेला होता 4,000 आणि शेअर्स रिइश्यू झाले त्यावेळेला लॉस झालेला होता 1,600. यामधला ॲक्च्युअल प्रॉफिट हा कॅपिटल रिझर्व अकाउंटला ट्रान्सफर केल्याबद्दल एंट्री शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. नॅरेशन बिंग प्रॉफिट ट्रान्सफर्ड ऑन फॉरफिटेड शेअर्स रिइश्यूड. थँक्यू.